नेक्स्ट डिसीज आहे ब्रॉन्कियाटॅलिसिस. ब्रॉन्कियाटॅसिस, तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघणार आहे, इटिओलॉजी बघणार आहे, पॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, ड्रेसिंग मॅनेजमेंट. तर ब्रॉन्कियाटॅसिस काय आहे? तर फर्स्ट ऑफ डेफिनेशन, ॲबनॉर्मल परमनंट डायलेशन ऑफ द ब्रॉन्किया. ब्रॉन्कियामध्ये ॲबनॉर्मली किंवा परमनंट डायलिटेशन होतं. फोकल अँड डिफ्युजन डिस्टर्बन्स होतं. क्लिनिकल सबसिक्वेन्स क्रोनिक और रिकरंट इन्फेक्शन, जर इन्फेक्शन कुठलं पण क्रोनिक आणि रिकरंट असेल त्याच्यामुळे, आणि पुलिंग ऑफ द सिक्रेशन इन डायलेटेड एअरवेज. और ब्रॉन्कियाटॅसिस इज डिफाइंड ॲज अ परमनंट ॲबनॉर्मल डायलिटेशन ऑफ वन और मोर लार्ज ब्रॉन्काय. जे लार्ज ब्रॉन्कायमध्ये आपल्याला ॲबनॉर्मल किंवा परमनंट डायलिटेशन बघायला भेटतं. तर या डायग्राममध्ये तुम्हाला अजून पोहोचेल, जो नॉर्मल एअरवे किंवा एअरवॉल बघा, एअरवे वॉल बघा नॉर्मल आहे, आणि जे एअरवे विथ द ब्रॉन्कियाटॅसिसमध्ये तिची एअरवे वॉल येते थिक होते आणि स्कार्ड होते, आणि म्युकस तिथे जमा होतं, आणि विडन एअरवे पास होते. तर ह्याची इटिओलॉजी काय, कंजेनायटल असतो किंवा ॲक्वायर्ड असतो. तर ॲक्वायर्ड कॉजेसमध्ये कुठले कुठले, ट्युबरक्युलोसिसमुळे पण आपल्याला हा डिसीज बघायला भेटतो, न्यूमोनिया किंवा कुठले पण फॉरेन बॉडीज इनहेल केले त्याच्यामुळे पण, ॲलर्जिक ब्रॉन्कोपल्मोनरी ॲस्परग्लोसिस फंगाई हा ब्रॉन्कियल ट्यूमर आर द मेजर ॲक्वायर्ड कॉज ऑफ द ब्रॉन्कियाटॅसिस. तर इन्फेक्टिव्ह कॉजेस असोसिएटेड विथ द ब्रॉन्कियाटायटिस इन्क्लूड इन्फेक्शन कॉज बाय द, इन्फेक्शन कशामुळे होतं, कुठले कुठले इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम आहेत, स्टेफिलोकोकाय, क्लेबेसिलिया, बॉर्डेटेला परटुसिस. पॉझिटिव्ह एजंट ऑफ द वूफिंग कफ, पॉझिटिव्ह एजंट इज वूफिंग कफचे. aspiration of pneumonia and other toxic gases. The pneumonia, pulmonary aspiration, alcoholism किंवा heroin drug use मुळे, various allergic all appears to link to the developed bronchiectasis. The childhood acquired immune deficiency syndrome, त्याला एड्स बोलतो आपण, चाइल्डहुडमध्ये असतो तो, predispose patient to variety of the pulmonary alignment such as the pneumonia and other opportunistic infection. Inflammatory bowel disease मुळे पण होतं, स्पेशली अल्सरेटिव्ह कोलायटिस. IBD मध्ये स्पेशली कुठल्यामुळे, अल्सरेटिव्ह कोलायटिसमुळे. हियाटल हर्निया कॅन कॉज द ब्रॉन्कियाटायटिस. ब्रॉन्कियाटायटिस हा, हियाटल हर्निया कशाचा कॉज आहे, ब्रॉन्कियाटायटिसचा. When the stomach acid is aspirated into the lung cause tissue damage. हियाटल हर्नियामुळे काय होतं, जे स्टमक मधलं ऍसिड आहे ते लंग मध्ये येतात, त्याच्यामुळे जे लंग्स मधले जे टिश्यू आहेत त्यांना डॅमेज होतं. आणि कंजेनिटल कॉज कुठले आहेत, कार्टेंगर सिंड्रोम, त्यालाच आपण इमोटाईल सिलियरी सिंड्रोम बोलतो. प्रायमरी इम्युनिटी डेफिशियन्सी, विल्यम कॅम्बेल सिंड्रोम किंवा मार्फन सिंड्रोम. Patients with alpha-1 antitrypsin deficiency have been found to particularly susceptible to the bronchiectasis. तर विल्यम कॅम्बेल सिंड्रोम काय आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रॉन्कोमलायसिया इज अ डिसीज ऑफ द एअरवे. हा एक एअरवेचा डिसीज आहे, वेअर कार्टिलेज इन अ ब्रॉन्काई इज डिफेक्टिव्ह. जे ब्रॉन्काईमधले कार्टिलेज आहे तिथे डिफेक्ट होतो ह्या डिसीजमध्ये, ह्या सिंड्रोममध्ये. It is a form of the congenital cyst bronchiectasis leads to the collapse of the airway. याच्यामध्ये आपल्याला एअरवेचा कोलॅप्स बघायला भेटतो. नेक्स्ट मार्फन सिंड्रोम काय, डिसऑर्डर ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू. जे एअरवे जे कनेक्टिव्ह टिश्यू तिथे डिसऑर्डर होतो, आणि रिझल्टिंग इन ॲबनॉर्मली लॉंग अँड थिन डिजिटलिस होतं. क्लासिफिकेशन काय, सिलेंड्रिकल, सॅक्युलर अँड व्हॅरिकोज. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसायला भेटेल, जे एअरवेज ते सिलेंड्रिकल होतात, सॅक्युलर म्हणजे असे फुगतात, आणि व्हॅरिकोज सिलेंड्रिकल सारखेच असतात, फक्त मोठे असतात.
सिलेंड्रिकलच फ्युजिफॉर्म बोलतात. तरी सिलेंड्रिकल ऑर ट्युब्युलर ऑर फ्युजिफॉर्म ब्रॉन्किटायटिस त्याच्यामध्ये काय होतं बघा. द ल्युमिनल डायलेटेशन इज युनिफॉर्म अँड द वॉल थिकनिंग इज स्मूथ. देअर इज अ फेल्युअर टू नॉर्मल टेपरिंग ऑफ द ब्रॉन्काय. याच्यामध्ये डायलेटेशन होतं, जे वॉल्स आहेत त्याच्यामध्ये थिकनेस होतो आणि सॅक्युलर आणि सिस्टिक ब्रॉन्किटायटिसमध्ये most severe form of the bronchiectasis, the bronchi are severely dilated. जे ब्रॉन्की असते खूप सिव्हिअर अमाऊंट मध्ये डायलेट झालेले असतात आणि ब्रॉन्किया एंड ब्लाइंडली इन डायलेटेड थिक वॉल सिस्ट. आणि जे ब्रॉन्किया जे एंड आहेत ते एका डायलेटेड थिक वॉल्स सिस्ट तयार होतो ज्याने व्हॅरिकोज ब्रॉन्किएक्टासिस. ह्याच्यामध्ये bronchias resemble like varicose vein and also like serpentine. The luminal dilatation is characterized by the altering areas of the laminal dilatation and contraction, creating a hidden appearance and thin and thickened wall is regular. हे व्हेरिकोज वेन सारखंच असतं. तर पॅथोजेनेसिस कसं चालतं. इन्फेक्शन होतं, ॲक्यूट इन्फ्लामेशन अँड रिकरंट इन्फ्लॅमेटरी सेल्स होतात. नंतर इन्फ्लॅमेटरी सायटोकायनेस प्रोटोकायनेस इलेस्टिस रिलीज होतात. म्हणजे म्युकोसिलियरी कार्टिलेजिनस सपोर्टिंग स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं आणि जो व्हेंटिलेटर फंक्शन लॉस होतो आणि जे म्युकोसिलियरी क्लिअरन्स स्पुटम रिटेन्शन आहे तिथे इम्पेअरमेंट होतं आणि बायोफिन फॉर्मेशन अँड इंटरमिडिएट डिस्परन्स त्यांचं कोलोनायझेशन होतं. तर ही एक सायकल आहे, ह्यालाच बोलतो आपण विशियस सायकल. तर डी टू इटिओलॉजिकल फॅक्टर इन्फ्लामेशन होतं कुठं ब्रॉन्कियल वॉलमध्ये. इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होतं, जे सपोर्टिंग स्ट्रक्चर ते लूज होतात आणि लूज झाल्यामुळे जे थिक स्पुटम ऑब्स्ट्रक्ट द ब्रॉन्काय. स्पुटम काय करतो, ऑब्स्ट्रक्ट करतो ब्रॉन्कायला आणि ब्रॉन्कियल वॉल बिकम परमनंटली डायलेटेड अँड डिस्टोर्टेड अँड ट्विस्टेड. म्हणजे त्याच्यामुळे जे ब्रॉन्कियल वॉल आहे ते परमनंटली डायलेटेड होतात. त्याने क्लिनिकल मॅनिफेस्टेशन तर तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता. नॉर्मल लंग्सचे ब्रॉन्कियल किंवा एअरवे कसा असतो आणि ब्रॉन्किएक्टासिस मध्ये कसा होतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये प्रोडक्शन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ द प्युरिलंट अँड ऑफन फुल स्मेलिंग स्पुटम तयार होतो. व्हॉल्यूम ऑफ द स्पुटम कॅन बी यूज फॉर द एस्टिमेटिंग सिव्हिअरिटी ऑफ डिसीज. जर स्पुटम 10 ml पेक्षा कमी असेल तर माइल्ड लेवलला असतो हा डिसीज. 10 ते 150 ml असेल तर मॉडरेट असतो आणि 150 पेक्षा जास्त स्पुटम जर दिसला तर तो सिव्हिअर डिसीज म्हणून आपण त्याला कन्सिडर करतो. क्रोनिक कफ बघायला भेटतो. हिमोप्टॅसिस बघायला भेटतो. हिमोप्टॅसिस कसं असतं, फ्रिक्वेंट असतो. कॉमनली इन ड्राय व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला भेटतं. युजली माइल्ड ब्लड स्टिकिंग ऑफ प्युरिलंट स्पुटम. Massive hemostasis is usually from the dilated bronchi, arteries and bronchial pulmonary anastomosis under the systemic pressure. Recurrent pneumonia सेम सेगमेंट जिथे न्यूमोनिया होतो तिथेच आपल्याला हे बघायला भेटतं. ब्रॉन्किएक्टासिस आणि सिस्टमॅटिक मॅनिफेस्टेशन मध्ये वेट लॉस होतो आणि फिवर बघायला भेटतो. जो कप आहे तो आपल्याला फ्युल स्मेलिंग स्पुटम मध्ये बघायला भेटतो आणि जो कपचा जो कलर आहे स्पुटमचा जो कलर आहे तो ग्रीन आणि येल्लो मध्ये बघायला भेटतो. हा 240 ml इतका त्याची क्वांटिटी असते आणि 240 ml कप स्पुटम डेली प्रोड्यूस होतो. न्यूमोनिया आपल्याला बघायला भेटतो आणि ब्रॉन्कियल इन्फेक्शन किंवा ब्रेथलेसनेस आपल्याला पेशंटमध्ये पाहायला भेटतं. डिसेप्निया बघायला भेटतो. विझिंग किंवा वाईड स्प्रेड ब्रॉन्किटायटिस आणि अंडरलाईन सीओपीडी आपण ह्याच्या आधी कव्हर केलेला आहे. त्याने एक्झाबरेशन इन्फेक्शन मध्ये काय बघायला भेटतं, स्पुटम व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला बघायला भेटतो आणि ब्लड कलेक्शन बघायला भेटतं. तर ह्या डिसीज मध्ये आपण डायग्नोसिस कसं करणार, पेशंटचं हिस्ट्री आणि फिजिकल एक्झामिनेशन करणार, चेस्ट एक्सरे करणार, सगळ्या प्रकारचे ब्लड टेस्ट करणार
आणि ब्लडमधलं ऑक्सिजनचे लेवल आपण चेक करणार, पल्स ऑक्सिमीटर, लंग फंक्शनिंग टेस्ट करणार, सिटी स्कॅन करणार. सिटी स्कॅनमध्ये आपल्याला प्री ब्रॉन्कियल थिकनिंग बघायला भेटतं आणि डायलेटेड ब्रॉन्किल्स बघायला भेटतं. स्पुटम कल्चरमध्ये आपल्याला म्युकस बघायला भेटतो बॅक्टेरियल प्रेझेन्समध्ये. सुडोमोनास आणि एज इन्फ्लुएन्झा बॅक्टेरिया मोस्ट ऑफ द कॉमनली कॉज करतात. ब्रॉन्किओस्कोपीमध्ये आपल्याला ऑब्स्ट्रक्शन बघायला भेटणार लंग्सच्या एअरवेमध्ये. इम्युनोग्लोबिन सप्रेशन बघायला भेटणार. सिलिया फंक्शन अँड स्ट्रक्चर हे कशामध्ये बघायला भेटणार आपल्याला, कार्ड-एन्जर सिंड्रोममध्ये सिलियरी फंक्शन आणि स्ट्रक्चर आपल्याला डिस्ट्रॉय झालेलं बघायला भेटणार. तर ट्रीटमेंटमध्ये काय, जो कॉज आहे त्याला एलिमिनेट करायचं, इम्प्रूव्ह करायचं, ट्रकिओ ब्रॉन्कियल क्लिअरन्स इम्प्रूव्ह करायचा, इन्फेक्शनला कंट्रोल करायचं आणि रिव्हर्स जो एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन आहे तो रिव्हर्स करायचा. ट्रीटमेंटमध्ये आपण इम्युनोग्लोबिन ॲडमिनिस्टर करणार, अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग ॲडमिनिस्टर, कॉर्टिकोस्टेरॉइड ॲस्पिरेशन करणार, पेशंटचं ऑक्सिजन थेरपी देणार, चेस्ट फिजिओ देणार, म्युकोलाइट्स देणार, ब्रॉन्कोडायलेटर्स प्रोव्हाइड करणार आणि पोस्टरल ड्रेनेज करणार. तर सेम आपण न्यूमोनियामध्ये जसं पोझिशन बघितलं वेगवेगळ्या, तशाच ब्रॉन्कियासिसमध्ये पण त्याच्या लोकेशननुसार कुठल्या एरियामध्ये, कुठल्या एअरवेच्या कुठल्या पार्टमध्ये कॉज झालेला आहे त्यानुसार आपण पेशंटला पोझिशन प्रोव्हाइड करणार फॉर द प्युअर ड्रेनेजसाठी. ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करणार. अँटीबायोटिक्समध्ये अमोक्सिसिलिन, कोट्रिमॅझॉल, लिओफ्लोक्झॅन हे अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करणार. आणि सर्जरीमध्ये आपण सर्जिकल रिसेक्शन, ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलिझम आणि लंग ट्रान्सप्लांटेशन. तर ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलिझममध्ये काय होतं, कॅथेटर इज यूज टू डिलिव्हर द स्मॉल पार्टिकल दॅट ब्लॉक द ब्लड सप्लाय अँड पर्टिक्युलर पार्ट ऑफ द बॉडी हिमोस्टॅसिस. आपण एक कॅथेटर इन्स्टॉल करतो लंगच्या एअरवेमध्ये, त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, जो ब्लड सप्लाय तो स्टॉप होतो, ब्लॉक होतो. ज्या इन्फेक्टेड पार्ट आहे त्याला ब्लड सप्लाय जात नाही, त्याच्यामध्ये ते ग्रोथ होत नाही. टाइप्स ऑफ द लंग सर्जरी, किती लंग सर्जरी आहेत, न्यूमोनेक्टोमी, ल्युबेक्टोमी, वेज रिसेक्शन, सेगमेंटेक्टोमी आणि स्लीव लेबेक्टोमी. तर न्यूमोनेक्टोमी मध्ये काय करतो, सर्जिकल प्रोसिजर इन विच एंटायर लंग इज रिमूव्ह. न्यूमोनेक्टोमीमध्ये आपण पूर्ण लंग हे सर्जिकली रिमूव्ह करतो. न्यूमोनेक्टोमी इज ओपन चेस्ट टेक्निक, त्याला आपण थोरेक्टोमी बोलतो. न्यूमोनेक्टोमी हे एक ओपन चेस्ट टेक्निक आहे. जसं ओपन हार्ट सर्जरी असते तसंच न्यूमोनेक्टोमी असते, फक्त हार्टमध्ये हार्ट सर्जरी करतात आणि ओपन न्यूमोनेक्टोमीमध्ये लंगची सर्जरी करतात. लोबेक्टोमीमध्ये काय, कॉमन सर्जिकल प्रोसिजर, रिमूव्ह वन लोब ऑफ द लंग, रिमूव्ह टू लोब्स इज कॉल्ड बाय लोबेक्टोमी. ज्यावेळेस एक लंग रिमूव्ह करतो त्यावेळेस लोबेक्टोमी बोलतात, आणि दोन लंग्सचे लोब्स आहेत ते रिमूव्ह करतो त्याला बायलोबेक्टोमी बोलतात. आणि ही सगळ्यात कॉमन प्रोसिजर आहे ह्या डिसीजमध्ये. आणि स्लीव रिसेक्शनमध्ये काय करतो आपण, रिमूव्हिंग अ लोब ऑफ द लंग अलॉंग विथ द पार्ट ऑफ द ब्रॉन्कस. जो लोब आहे लंगचा त्याच्याबरोबरच जो ब्रॉन्कस पण आहे इन्फेक्टेड तो आपण रिमूव्ह करतो ह्या प्रोसिजरमध्ये. आणि सेगमेंट रिसेक्शनमध्ये आपण काय करतो, रिमूव्ह लार्ज पोर्शन ऑफ द लंग बट नॉट होल द लोब. आपण पूर्ण लोब नाही काढत, पण ज्या पार्टमध्ये इन्फेक्शन झालेले तो पार्ट काढतो, फक्त लोब नाही काढत, त्याला आपण सेगमेंटेक्टोमी बोलतो. प्रिव्हेंटिव्ह मॉडेल्समध्ये काय करणार, नॅचरल थेरपी प्रोव्हाइड करणार, योगा, हेल्दी लाईफस्टाईल घ्यायला सांगणार पेशंटला, इमोशनल सपोर्ट देणार, ड्रग फ्री सॉल्ट थेरपी प्रोव्हाइड करणार. तर ड्रग फ्री सॉल्ट थेरपी प्रोव्हाइड करणार. कॉम्प्लिकेशन काय काय याच्यात, रेस्पिरेटरी फेल्युअर बघायला भेटतं, ॲक्यूट आणि क्रोनिक रेस्पिरेटरी फेल्युअर बघायला भेटतं, आणि ॲटलॅक्झियामध्ये काय होतं, डिप्रेशनचे ब्रॉन्कियल्स ते ब्लॉक होतात. हे नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय, नर्सिंग डायग्नोसिस काय काय आपण फाइंड आउट करणार आहे पेशंटमध्ये,
impaired gases exchange related to ventilation perfusion quality as evidenced by decreased level of the SpO2. SpO2 म्हणजे जो ब्लड मधला ऑक्सिजन लेवल आहे तो. Ineffective airway clearance related to increased mucus production, ineffective cough, bronchopulmonary infection and other complication. इंटरव्हेन्शन काय करणार आपण पेशंटला हायड्रेटेड ठेवणार आणि पेशंटला आपण डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग आणि कपिंग टेक्निक सांगणार आणि जे नेबुलायझर मेडिकेशन आहे ते आपण पेशंटला टाइम टू टाइम ॲडमिनिस्टर करणार. जे स्पुटम प्रोडक्शनला आपण इन्क्रीज करणार आणि जर कुठल्या स्पुटममध्ये चेंजेस झालेला असेल कलरमध्ये चेंजेस तो आपण नोट डाऊन करणार. increase shortness of breath, chest tightening, increase coughing करणार, fever and chills, administer antibiotic. तर हे होतं आपलं ब्रॉन्किया टॅसिस. थँक्यू.